नमस्कार मंडळी. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भजन कसे सुरुवात करायची एक पद म्हणून दाखवले होते आणि आता मी असे सांगितले होते की आपल्याला टाळ शिकायचे आहे. तर टाळ आता सुरुवात करताना आपण कशी करायची की सगळ्यात आधी टाळ शक्यतो सगळ्यांचे सारखे असायला हवेत. सगळ्या महिलांचे जेव्हा तुम्ही विकत घेता किंवा हे असतात तर सारखे असले म्हणजे त्यांचा जो आवाज घुमतो टाळांचा तो सारखा येतो. आणि भजनामध्ये मेन म्हणजे सगळ्यांचे आवाज सारखे यायला पाहिजे. काही ठिकाणी लोक भजन करतात पण खूप असं कर्णकर्कश आवाजात भजन करू नये. देवाला सुद्धा ते आवडत नाही. असं एकदम शांत आणि व्यवस्थित भजन झालं पाहिजे. टाळाचा पण आवाज खणखण न येता किनकिन आला पाहिजे आणि श्रवणीय झालं पाहिजे सगळं भजन. त्यामुळं कसं की आणि दुसरी गोष्ट ही की भजन शक्यतो पिक्चरच्या चालीवर नको. पिक्चरची चाल असली की काय होतं की आपण त्याच चालीमध्ये गुरफटतो आणि मेन आपलं भजनाचे जे शब्द असतात हे आपल्याला ज्ञात होत नाहीत किंवा आपण त्याकडे जास्त लक्ष देत नाही. त्या चालीकडे आपल्याला जास्त लक्ष देत. एखाद भजन चालेल पिक्चरच्या चालीवर पण सगळे भजनं तसे नको. आता टाळ आधी कसं गळ्यात सगळ्यांनी घालून घ्यायचे टाळ. म्हणजे कसं की त्याचा जो आवाज असतो किंवा कधी कधी काय होतं आपण टाळ हातात घेतो आणि भजन चालू होतं. एक भजन करतो इकडे तिकडे ठेवून देतो. मग दुसरं भजन करायच्या वेळेस आपल्याला सापडत नाही. आणि दुसरी गोष्ट ही की गळ्यात घातलं की त्याचा जो आवाज आहे तो बरोबर येतो. इकडे तिकडे आपले हात जात नाही. आता टाळ आपण सुरुवात लय पण त्याची बरोबर येते. आता आपण जेव्हा पहिल्यांदा टाळ घेतो तेव्हा हे टाळ जे असतात तर हे आपण आधी असे पालथे ठेवायचे सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा आणि उचलताना पण असे उचलायचे आणि ह्याची पकड ही अशी असायला हवी आणि याची अशी. हे टाळ हे असे पकडायला हवे आणि मग तुम्ही कुठलं पण भजन असं सुरू करू शकता कुठल्या पण. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात थोडं कठीण म्हटलं तर धुमाळी आहे. दत्त संप्रदायाचे जास्त भजनं असतात ते सोपं आहे. मी तुम्हाला दत्त संप्रदायाचं एक भजन आज म्हणून दाखवते आणि एक एक करत आपण सगळे टाळावरचे भजनं म्हणूयात. दत्त संप्रदायामध्ये कसे 1 2 वर 1 ठोका, 1 2 वर 1, वर हळूच मारायचं 1 2 1. याला दत्त संप्रदाय म्हणतो आपण. ठीक आहे. आता मी तुम्हाला म्हणून दाखवते गणपतीचं एक भजन. देवा लंबोदर गिरिजानंदना, देवा लंबोदर गिरिजानंदना, पूर्ण करी मम कामना, पूर्ण करी मम कामना, देवा लंबोदर गिरिजानंदना, देवा लंबोदर गिरिजानंदना. हे मन भावन तव पदी सेवन, हे मन भावन तव पदी सेवन, बुद्धि द्यावी गजानना, बुद्धि द्यावी गजानना, देवा लंबोदर गिरिजानंदना, देवा लंबोदर गिरिजानंदना, पूर्ण करी मम कामना, पूर्ण करी मम कामना, देवा लंबोदर गिरिजानंदना, देवा लंबोदर गिरिजानंदना. पायी पैंजण वाजती ऋणधुन, पायी पैंजण वाजती ऋणधुन, नाचत ए गजानना, नाचत ए गजानना, देवा लंबोदर गिरिजानंदना, देवा लंबोदर गिरिजानंदना. पूर्ण करी मम कामना, पूर्ण करी मम कामना, देवा लंबोदर गिरिजानंदना,
लंबोदर गिरिजानंदना भजनायावे विघ्न हरावे भजनायावे विघ्न हरावे हीच आमुची प्रार्थना हीच आमुची प्रार्थना देवा लंबोदर गिरिजानंदना देवा लंबोदर गिरिजानंदना पूर्ण करी मम कामना पूर्ण करी मम कामना देवा लंबोदर गिरिजानंदना देवा लंबोदर गिरिजानंदना देवा लंबोदर गिरिजानंदना. गणपती बाप्पा मोरया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.